एकीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललाय. पण विचार करा, जर एका कंपनीने आपल्या ऑफिसची फक्त एका छोटीशी पॉलिसी बदलली आणि त्यामुळे वर्षाला 30,000 लिटर पेट्रोल वाचलं तर. ऐकायला कदाचित हे अशक्य वाटेल, पण शादी.कॉमचे संस्थापक आणि शार्क टँक इंडिया फेम अनुभव मित्तल यांनी हे गणित मांडलंय आणि ते अंमलातही आणलंय. काय आहे हा नेमका निर्णय, तो भारतासाठी का महत्वाचा आहे, पाहूया. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत अनुपम मित्तल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक मोठी घोषणा केली. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस म्हणजेच दर बुधवारी वर्क फ्रॉम होम जाहीर केलंय. मित्तल म्हणतायत की हा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांच्या आरामासाठी किंवा सोयीसाठी नाही, तर त्यामागे राष्ट्र उभारणी आणि इंधन बचत हा मोठा हेतू आहे. आता आपण त्या गणिताकडे वळूया, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मित्तल यांच्या कंपनीत सुमारे 500 कर्मचारी काम करतात. जर हे 500 कर्मचारी दर बुधवारी ऑफिसला न येता घरून काम करतील, तर त्यांच्या प्रवासाचा खर्च तर वाचेलच, पण त्यासोबतच मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल. मित्तल यांच्या दाव्यानुसार या एका दिवसाच्या निर्णयामुळे वर्षाकाठी तब्बल 30,000 लिटर पेट्रोलची बचत होऊ शकते. त्यांनी स्वतः म्हटलंय की कधी विचार केला नव्हता, पण 500 लोकांचा एक दिवसाचा रिमोट वर्क इतका मोठा परिणाम घडवू शकतो. हा निर्णय फक्त एका कंपनी पुरता मर्यादित नाहीये. याला मित्तल यांनी स्मॉल स्टेप टू इंटेंट असं नाव दिलंय. विचार करा, जर भारतातील इतर मोठ्या कंपन्यांनीही हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवला, तर रस्त्यावरील वाहनांची संख्या किती कमी होईल, ट्रॅफिक जामची समस्या सुटेल, प्रदूषणाची पातळी खाली येईल आणि भारताचा इंधन आयातीवरील खर्चही वाचेल. सध्या सोशल मीडियावर या निर्णयाचं जोरदार स्वागत होत असून इतर कॉर्पोरेट कंपन्यांवरही असा निर्णय घेण्यासाठी दबाव वाढू लागलाय. शेवटी अनुपम मित्तल यांचा हा निर्णय आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी किंवा देशाची प्रगती करण्यासाठी नेहमीच क्रांतीची गरज नसते, तर आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक छोटासा बदलही खूप मोठं सकारात्मक फळ देऊ शकतो. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.